हरे कृष्णा. कृष्णप्रिया या आपल्या परिवारामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 7वा अध्याय बघणार आहोत. त्याआधी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योग अभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हे कौंतेया, मी पाण्यामधील रस आहे. मी चंद्र आणि सूर्याचा प्रकाश आहे. मी वैदिक मंत्रांमधील ओंकार आहे. मी आकाशातील शब्द आणि मी मनुष्यांमधील सामर्थ्य आहे. मी पृथ्वीचा मूळ सुगंध आहे. मी अग्नीमधील उष्णता आहे. मी सर्व जीवांमधील जीवनशक्ती आहे आणि मीच सर्व तपस्व्यांचे तप आहे. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. मी बलवानांचे काम तसेच आसक्तीरहित बल आहे. हे भरतश्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वाविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यापैकी पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो खचितच माझी अर्थात सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो.
अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित तथा अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. ते स्वतः अज्ञानी असल्यामुळे माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व काही आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योग नामक 7व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हे भक्तिवेदांत भाष्य जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि हे व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून आपली भगवद्गीता प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हरे कृष्णा.